केलं. यज्ञ केल्यानंतरून ज्याला जे भेटायचं होमत ना त्याला ते भेटलं. तू कसा पडला धडकने? किती ओरडत होता जोरात? आता तू खोटं खोटं ओरडत होता का? नाही. तर मग तसंच सेम तसंच त्यावेळेस पण यज्ञाला आपण ते व्हिडिओ काढूच देत नाही यज्ञचे, का की आपले यज्ञ जे ते ओरिजिनल आहेत. आणि वाटते का प्रसन्न? मग आता बघ ज्यावेळेस ती ताकद भरून आली, लोड तुला सहन झाला का? तुझी तब्येत कशी आहे? खतरनाक आहे की नाही? इथं जेवढी जण आहे तेवढ्या मध्ये तुझी तब्येत आहे का कुणाची? सर्वात जास्त तब्येत आहे ना. मग आता कंडिशन बघ की आपली ओरिजिनल प्राप्ती काय? साधण्याला बसलं, तिथं बसलं काय असेल तुझ्या पात्र्याने तुला जागेवर भेटणार. धडकुनी पडला की नाही? तू किती ओरडत होता? मग असं त्या टायमाला सुद्धा पडत होते दुसरे. मग ज्यांची कुळाची जी ताकद होती ना ते पण माझे शिष्य आहेत प्रिय, ठीक आहे. तर मग त्यांनी काय केलं माहिती आहे का? तर त्यांचं नाव आहे कटके महाराज. काय आहेत? कटके महाराज. मी त्यांना कटके महाराज बोलतो. त्या व्यक्तीने आपली खूप अंतःकरणापासून सेवा केली. काय त्यांना ते काय बोलले माहिती आहे का? हे सगळे काय मुद्दामूनच पडतात काय म्हणले? सगळे पडायचे ना. धाड 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 होमात बसले. जेवढे मोठा यज्ञ होता तो, जेवढे 10-15 जण जे बसले, आज तुम्ही किती 13-14 जण आहेत बरोबर. तर तिथे 10-15 जण होते. आता 10-15 जण ते सगळे बसलेत. कोण पडते? धडा धड पडते. आता ते काय करणार? काय वाटलं? मग कटके महाराज काय म्हणले माहिती आहे का? गुरुजी म्हणले का नाटकं करतात काय म्हणले? काय बोलले? मला माहिती नाही म्हणलं. महाराज तुम्हीच विचारा. काय बोललं? महाराज तुम्हीच विचारा म्हणलं. मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या कुळाची ताकद आली, प्रकट झाली तर तो लोड कुठं त्यांना सहन झाला. पडले कुठं? धाड दिशी ते पडले तर तेच उठाना. मग ते उठल्यानंतर काय म्हणलं का की आपल्या ज्ञाने प्रॅक्टिकली तुम्ही बघसान ते. मग मी त्यांना म्हणलं काय झालं म्हणलं, तुम्ही पण नाटकं तर नाही करायला लागले म्हणलं मुलासारखे. काय बोललं? तुम्ही पण मुलासारखे नाटकं करताय का? ते म्हणले नाही गुरुदेव म्हणले. कसं मी नाटकं करत? मग त्यांना काय बोललं माहिती आहे का? तसंच असतं, दिव्य शक्ती असते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा जीवात्मा आणि तो दिव्य शक्ती दोन्ही एक होत नाही तोपर्यंत तुम्हाला परिपूर्ण दिव्य दृष्टी येणार नाही, परिपूर्ण तुम्हाला दिसणार नाही. समजलं की नाही? पण ह्याच्यासाठी तुम्हाला साधण्याला बसणं गरजेचं आहे.